पेठवडगाव परिसरातील पैलवान गँग 1 वर्षासाठी हद्दपार। पेठवडगाव परिसरात गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या मदतीने अशांतता निर्माण करत असलेल्या पैलवान गँगच्या म्होरक्यासह 10 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलं। याबाबतचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पारित केला। या गँगवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, शासकीय कामात अडथळा, गर्दी, अपहरण, जुगार, दारू, फसवणूक असे 27 गुन्हे दाखल आहेत। पैलवान गँगचा म्होरक्या प्रवीण बाबू माने वय 30 याच्यासह अजिंक्य उर्फ अक्षय अशोक माने वय 37, विशाल विनायक माने वय 29, विश्वजित अशोक माने वय 22, दीपक वसंत माने वय 41, धनाजी शंकर माने वय 33, अजित वसंत माने वय 37, सागर राजेंद्र स्त्रोत वय 21, अमर उर्फ राही सुरेश वडर वय 25, सूरज नेताजी जाधव वय 33 सर्व राहणार पेठवडगाव यांना हद्दपार करण्यात आला आहे। या गँगने निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती। त्यांनी चौकशी अहवाल सादर केला होता। या अहवालात या टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। यामुळे या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरिकांची जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन हद्दपार प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी 10 जणांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून 1 वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश पारित केले। पोलीस निरीक्षक वडगाव पोलीस ठाणे यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून घालवून दिला आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।